उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी गावचा गाडा चालवणाऱ्या सरपंचांना राजधानी नवी दिल्लीमध्ये निमंत्रित केलं गेलेलं आहे। पंचायत राज योजनेच्या अंतर्गत ज्यांनी काम केलेलं आहे अशा ठराविक लोकांना देशभरामधील बोलवलेलं आहे। त्यातल्या महाराष्ट्रातील हे सगळे सरपंच जे आहेत त्यांना उद्या लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा सरकारकडून निमंत्रण दिलं गेलेलं आहे। आपण सगळ्या सरपंचांशी बातचीत करूया, त्यांना विचारूया तुम्ही काय केलेलं आहे गावासाठी। काका कुठून आले तुम्ही, काय केले गावासाठी? कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे। अच्छा, काय केले गावासाठी? सरपंच संदीप डेरंगे। अच्छा संदीपजी, तुम्ही सरपंच आहेत गावचे, काय केलेलं आहे गावासाठी? नमस्कार, संदीप डेरंगे, श्री क्षेत्र कोरेगाव भीमा पुणे। आम्हाला गावासाठी जी पाणी योजनेची स्कीम होती, जलजीवनची स्कीम, यासाठी बऱ्याच दिवसापासून रखडलेला प्रश्न होता। यासाठी फॉरेस्टची जागा मिळवायची होती। सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने ती जागा मिळवली आणि गावाला शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे 24 तास 365 दिवस। शाळेचे काम असेल तर शाळेमध्ये जे डिजिटल बोर्ड असेल की आपण आयपॅड शाळेसाठी दिलेले आहेत। आता आमच्या जिल्हा परिषद पुणेने शाळेत आपल्या सायकल दान करण्याचा एक प्रोग्राम काढलेला आहे। आता 15 ऑगस्ट उद्या आम्ही बऱ्याचशा सायकली शाळेसाठी देणार आहोत। जिल्हा परिषदच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना घरून शाळेत जाण्यासाठी जी अडचण व्हायची त्या देत आहोत। CSRच्या मार्फत आपण ग्रामपंचायतला एक ॲम्ब्युलन्स मिळवलेली आहे। ते ॲम्ब्युलन्स ग्रामपंचायतमध्ये आपल्याला ग्रामपंचायतच्या नावाने त्यांनी करून दिलेली आहे। गावात चाललेली जी कामं आहे त्यामध्ये स्मार्ट कोरेगाव हे आपण एक थीम तयार केली होती। ह्या थीमच्या अंतर्गत आपल्याला कोरेगाव भीमाला मोठा असा नदीचा किनारा लाभलेला आहे। यामध्ये नदीचा किनाऱ्याला 1.5 किलोमीटर अंतर आहे, एक पुलापासून तर आपल्या बंधाऱ्यापर्यंत। तिथं आपण बोटिंग करत आहे। पर्यटनासाठी देखील तुम्ही त्याचं काम केलं? पर्यटनासाठी। तुम्ही कुठून आलेला आहात आणि साधारणतः? अच्छा, तुम्ही सगळे कोरेगावमधून आले, सरपंचांच्या सोबत तुम्ही सगळे जोडीदार आहेत। सरपंच सांगतात ते खरे का? आता सगळं सांगतात खूप चांगलं काम करतात आणि चिकाटी चांगली आहे। पाठपुरावा करण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरणार नाही। अनेक कामं कोरेगावमध्ये गेली 4-5 वर्ष सगळी बॉडी आणि सदस्य एकमेकाच्या पाठीमागे उभं राहून खूप सुंदर कोरेगाव त्यांनी केलेला आहे। तुम्ही म्हणताय सुंदर कोरेगाव केलेलं, मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे। सरपंचांचा पहिला उल्लेख हा जलजीवन मिशन योजनेचा होता। मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रात तुम्ही बघताय ना काय सुरू आहे, कारण जलजीवनची बिलं निघत नाहीत, कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत। तुमच्या गावची खरी तशी परिस्थिती का वेगळं काय? काय जे 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 सांगितलं, ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्यात किती तथ्य वाटतं? नाही, तशी बाहेरची परिस्थिती असेल पण कोरेगाव तशी काही परिस्थिती नाही। मी स्वतः सदस्य आहे विद्यमान ग्रामपंचायतचा, सरपंचसोबत काम करतो, त्यामुळे तशी काही परिस्थिती नाही। सरपंचांचा आमचा जो पाठपुरावा असतो तो नेहमी कुशलतेचा असतो आणि ते काम परफेक्ट करतात। त्याबद्दल काय कसली दुमत असण्याची परीक्षाच नाही येत तिथे। काका, मला तुम्हाला वेगळा प्रश्न ह्यासाठी विचारायचा आहे। ग्रामीण भागामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो शिक्षणाचा मुद्दा आहे। जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडतात मागच्या काही काळापासून। तुमच्या गावची परिस्थिती कशी आहे? माझी जिल्हा परिषद, मी वाशिम जिल्ह्यातून ढोरखेडा या गावाचा सरपंच असून सदर माझ्या गावात जे जिल्हा परिषदची 1 ते 7 वर्ग आहे। माझ्या गावात 169 मुलं आहेत। त्याच्यामुळं आमच्या गावाकडे कोणत्याही प्रकारचं इंग्रजी स्कूल नाही आहे। आम्ही मराठी शाळेतच आमची मुलं पूर्ण शिकतात आणि माझ्या गावानं एक TV9चा मला आभार मानायचं, जेव्हा माझ्या गावाने विशेष ठराव घेतलेला होता, विधवा महिलांना कुंकू लावायची पद्धत चालू केली ती आजपर्यंत माझ्या गावात चालू आहे। किती वर्षापासून तुम्ही ती सुरू केलेली होती? हे आज 5 वर्ष होऊन राहिले। गावानं स्वीकारली ती गोष्ट? 100% गावानं स्वीकारली। तुमच्या डोळ्यात मला पाणी दिसतंय काका, हा संघर्ष किती मोठा होता? कारण तुम्ही आता बोलताना तुमच्या डोळ्यातले पाणी आणि तुमच्या भावना दाटून येतात। किती संघर्ष कसा होता? गावाला ॲक्सेप्ट करण्यासाठी काय काय करावं लागलं? खूप संघर्ष झाला, विरोध झाला। पहिल्यानं महिलाला मंदिरात जाऊ द्यायचं नाही, नंतर पूर्ण महिला एक झाल्या आणि माझ्या गावाला पूर्ण गावकऱ्यानं सहमतानं काम केलं। गावकऱ्यांचं सगळ्यांचं, महिला आणि पुरुषांचं सगळं एकत्र सहमत आणि मग ते निर्णय झाला। त्याच्यानंतर माझ्या गावात दरवर्षी महिला पोळा भरवतात। दरवर्षी TV9 माझ्या गावात येते, दरवर्षी महिला पोळ्याची बातमी दाखवते। म्हणजे तुम्ही गावासाठी एक वेगळा उपक्रम केला। तुम्ही कुठून आले? नमस्कार, मी सुरेश संतोष चव्हाण, सरपंच गुरुग्रामांच्या शिरकत चिंचाळी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। मी कोकणातून आलो। समुद्र किनारा लागलाय तुमच्याकडे, त्यामुळे पाण्याचा काय विषय तुमच्याकडे? अजिबात नाही, अजिबात नाही। युवा सरपंच दिसताय तुम्ही, किती वर्षापासून काम करता? मी 5 वर्ष झाली ग्रामपंचायतमध्ये काम करतोय। 2.5 वर्ष झाली मी सरपंच झालोय आता। तर आमच्या गावामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही योजना केलेल्या आहेत। त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमधून आदिवासी लोकांना आम्ही भरपूर अशी घरकुलं दिलेली आहेत। रमाई आवास योजना असतील, परत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी आपण वैयक्तिक नळ कनेक्शन दिलेलं आहे। प्रत्येक व्यक्तीस आपण 55 लिटर पाणी दररोज आपण देतोय। एक
चर्चा असते किंवा असं बोलताना सगळेच नेहमी बोलतात राजकारणात तरुणांनी यायला पाहिजे, राजकारणात तरुणांनी तरुण तुम्ही दिसताय, तुम्ही काम करताय, करून देतात का खरंच राजकारणात काम? अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करू देतात, कारण की आमच्या मतदारसंघाचे नामदार श्री योगेशदादा कदम हे सुद्धा तरुणच आहेत. हे पंचायत राज मंत्री आहेत, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आहेत. ते कायम युवकांना पाठिंबा देत असतात की युवकांनी पुढे जावे आणि अतिशय चांगलं काम. त्यांच्या पाठिंबा आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक म्हणून तुम्ही चांगलं काम. होय होय. काका कुठून आले? नमस्ते, मी सांगली जिल्ह्यातून वाळवा तालुक्यात मरणनाथपूर या गावावरून आलो. माझे राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आत्ताचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या गावातूनच आलो. अच्छा, सदाभाऊंचं कसं आहे गावात काम? खूप चांगलं काम आहे. नाही, सदाभाऊ तर राज्याचं नेतृत्व करतात, गावची जबाबदारी तुमच्याकडे त्यांनी दिली म्हणून म्हणतो. गावची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे विश्वासाने दिली आहे. मी त्यांचा सक्का भाच्याच आहे. भाच्यालाच त्यांनी सरपंच केला आहे. अच्छा, म्हणजे मामा भाचे मिळून मामा राज्याचा कारभार, भाचा ह्याचा गावचा कारभार व्यवस्थित. हो, अतिशय उत्कृष्ट असं काम भाऊंच्या माध्यमातून तिथं झालेलं आहे. त्याचबरोबर आम्ही आमचं टँकरमुक्त गाव केलेलं आहे, कारण गावाला आम्हाला पाणी टँकरनं मिळत होतं पहिलं, परंतु भाऊंच्या माध्यमातून आम्ही खूप चांगलं काम मातीचे बंधारे व सिमेंट बंधारे गावामध्ये करून पाणी अडवण्याचं काम एक फार मोठं केलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये चावीचे कट्टे, पाण्याचे मीटर, तसेच स्वच्छ आणि चांगलं पाणी देण्याचं काम आम्ही गावामध्ये केलेलं आहे. पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जर काम करत असेल तर खरं तर ती कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय मामांच्या नेतृत्वाखाली जसं जसं करता येईल ती गावासाठी तुम्ही कराच, त्यासाठी तुम्हाला खरं शुभेच्छा. काका कुठून आले तुम्ही? मी अमरावती जिल्ह्यामधून आलो, विदर्भातून. विदर्भातून? मी शशिकांत कमल माधवराव मंगळे. मी कसबेगावन ग्रामपंचायतीचा सरपंच आहे, तालुका अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती, विदर्भ, महाराष्ट्रामधून इथे आलेलो आहे. अच्छा. मी 25 वर्ष झाले सरपंच आहे आणि माझ्यासोबत माझी पत्नीसुद्धा आहे, सपत्नीक दोघांचाही या ठिकाणी आम्हाला विशेष. तुम्हाला मी नंतर बोलतो. काकू, 25 वर्षापासून गावचा कारभार कसा चालला? एकदम चांगला चाललाय, म्हणून 25 वर्ष हे आहेत. अच्छा, गावानी 25 वर्ष जबाबदारी. हो, त्याच्यामुळेच दिली. अच्छा, बिनविरोध सरपंच आहात की निवडून येऊन निवडणुकीत? मी बिनविरोध कधीही होत नाही. मला प्रचंड राजकारणामध्ये संघर्ष आहे आणि प्रत्येक वेळेस निवडणूक होते. माझे विरोधक प्रत्येक वेळेस संघर्षातून मला देतात. मात्र माझ्या विरोधकांचे मला एक आभार मानावेसे वाटतात आणि गावकऱ्यांचे सुद्धा, की मला एक वेळा त्यांनी पद दिलं की नंतर मात्र मला विरोध अजिबात होत नाही. 5 वर्ष गावाला काम करू देतात. गाववाले मला सुंदर काम करू देतात, माझे गावकरी. खरी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. महाराष्ट्राचं राजकारण अशाच पद्धतीने, राजकारणासाठी विरोध आणि पुढे जाऊन सोबत काम करायचं. उद्या मोदींनी तुम्हाला पण बोलवलेलं आहे. काय जर संधी भेटली मोदींना भेटण्याची तर काय अपेक्षा व्यक्त करू शकता तुम्ही? ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष द्यावं. ग्रामीण भागाचा विकास झालाच पाहिजे, तरच भारताचा विकास होईल. असं देश शेतीवरती अवलंबून आहे आणि ग्रामीण भागात सगळे शेतकरी करतात. तुम्ही कुठल्या ग्रामपंचायत? मी प्रमोद लोंढोळे ग्रामपंचायत, सोलापूर जिल्हा. तुमच्याकडे दुष्काळी पट्टा आहे बराच? हो, आहे ना, पण आता नदीचं पाणी चांगलं चालू आहे. पाणी आहे. पाणी अडवण्यासाठी काय करताय का? कारण पाणी येतं पावसाळ्याच्या काळामध्ये, सगळं पाणी असतं. अडवण्यासाठी काय केलंय वेगळं? गावात बंधारे केले सगळे साखळी पद्धतीचे, सिमेंट कॉन्क्रीट. वेगळं काय काम केलंय गावासाठी? गावाने तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे किंवा उद्या मोदींना जर भेटायची संधी मिळाली आणि मोदींनी विचारलं, प्रमोदजी मला तुम्ही सांगा की तुम्ही गावासाठी काय 2 कामं केली, तर तुम्ही कुठली 4 कामं सांगा? गावात 5,000 झाड लावले, त्याचे पर्यटन स्थळ निर्माण केले गावासाठी, खेडेगावामध्ये. आता बाहेर गावचे लोक येऊन गावात येतात सहलीसाठी. हो. ताई, मिस्टरांचं काम खरंच गावासाठी असं आहे? हो, खूप छान काम आहे. सौर ऊर्जेवर आम्ही खूप काम केलेलं आहे. बचत गट आमच्या गावात भरपूर आहेत. तुम्ही बचत गटासाठी काम करता? हो, बचत गटासाठी काम. हो, दोघं मिळून काम करता. आणि माजी सरपंच आहे मी. म्हणजे हे आजी आहे तर तुम्ही माझे आहात. आजी सरपंचांना काय माजींचं मार्गदर्शन असतं की नाही कारभार करण्यासाठी? हो, देते ना तसं मार्गदर्शन. आणि महिलांसाठी मी भरपूर, म्हणजे ते आता सॅनिटरी पॅड वगैरे त्यासाठी आम्ही भरपूर काम केलेलं आहे. महिलांसाठी पण वाटप चालू असतं आमचं महिन्याला. हे सगळे महाराष्ट्रातून आलेले सरपंच आहेत, त्यांच्या कारभारणी आहेत. सोबत गप्पा मारले आहेत आपण, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याकडनं जाणून घेतले मुद्दे. गावासाठी जे जे करता येईल ते सगळं त्यांनी केलेलं आहे. सोबत गावाचे हे सगळे मुद्दे त्यांनी मांडलेले असतानाच ग्रामीण भागातनं देश हा शेतीवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळं ग्रामीण भागाकडे आणि शेतीकडे पंतप्रधान असेल किंवा देशाने लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करत असतानाच गावासाठी आम्हाला आणखी जे जे करता येईल ते सगळं आम्ही करू अशा पद्धतीच्या भावना देखील TV9 मराठीशी बोलताना या सरपंचांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन
राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.